नमस्ते. तुम्हाला आज भाजपचं पश्चिम महाराष्ट्र समन्वयक कोऑर्डिनेटर पद मिळालेलं आहे. त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा मी धन्यवाद करतो आमच्या चॅनलच्या मार्फत. थँक्यू. गेली 30 वर्ष तुम्ही शिक्षण समिती नेसरे येथे प्राचार्य म्हणून काम केलेलं आहे. त्या शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा तुमचा एक चांगला ठसा निर्माण केला आणि तिथल्या काही जनतेमध्ये तुम्ही लवकरात लवकर प्रिय झाला आणि त्यातून आज तुम्ही रिटायर होऊन सुद्धा एक शिक्षण तज्ञ म्हणून तुम्हाला त्या साधना कॉलेजला वगैरे घेतलेलं आहे, तिथे नेमणूक करून घेतली तुमची सर. आणि तुमच्या ह्या 30 वर्षाच्या कामाचा अनुभव ह्या पक्षाचं काम करत असताना तुम्हाला त्यात काय उपयोग पडेल आणि काय आमच्या चॅनलला तुम्ही सांगाल? भारतीय जनता पार्टीनं मला जे पद दिलेलं आहे पदवीधर प्रपोस्ट पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून कोऑर्डिनेटर म्हणून ते फक्त असं पद मागून कधी भाजपकडे मिळत नसतं. कोणत्याही पदाची नियुक्ती करत असताना प्रदेश भाजप कार्यालयामध्ये त्याच्यावरती सर्व कमिटीची त्याच्यावर चर्चा होते आणि अध्यक्षामार्फत ते पद दिलं जातं. तशा पद्धतीनेच मला माझी जी नियुक्ती झालेली आहे पदवीधर प्रकोष्ठ मध्ये मधून झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून आणि कोल्हापूर जिल्हा आणि शहर प्रभारी म्हणून नियुक्ती झालेली आहे. हे पद मिळाल्यामुळं मला माझं काम करण्याच्या दृष्टीनं तरुण युवकांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळेल आणि भाजपाचा एक घटक म्हणून सुशिक्षित मतदार देण्याच्या दृष्टीनं मी प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत मी माझ्या गडिंग्लज तालुक्यामध्ये बरीचसे जवळजवळ 1000-2000 मतदारांची नोंदणी केलेली आहे आणि ही नोंदणी करून सुद्धा आम्ही इथं थांबणार नाही. माझ्याबरोबर राज्याचे समन्वयक विस्पुते सर यांच्याबरोबर आणखी सांगलीचे पाटील समन्वयक यांच्याबरोबर काम करून भाजप देशात कसा पुढे येईल किंवा महाराष्ट्रामध्ये वाढेल आणि ग्रामीण विभागामध्ये याचं कशा पद्धतीनं वाढ होईल या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. आता तोंडासमोरच विधानसभा निवडणूक येते. ह्यामध्ये नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मोर्चे बांधणी करण्यासाठी तुमची काय रणनीती असणार? पहिल्यापासूनच मी या मतदारसंघामध्ये काम करत आहे. जवळजवळ 40 वर्षे मी या ठिकाणी काम करतो आणि हे काम करत असताना प्रत्येक गावामध्ये आमचा ग्रुप किंवा आपला गट तयार झाले आहे. गेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ऍडव्होकेट हेमंत कोलेकर यांना आमच्या मतदारसंघातून 3 उमेदवारांमध्ये 50% मतदान आम्ही इथं दिलेलं आहे आणि आमच्या या मतदानावरच आमची बीजेपीची सीट निवडून आलेली आहे. बरोबर. आता सुद्धा आम्ही प्रत्येक गावामध्ये तरुणांचीच संघटना आम्ही बांधलेली आहे. त्यामुळं आताच्या या मतदानामध्ये जास्तीत जास्त वाढ करण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहे आणि भाजप कशा पद्धतीने या ग्रामीण भागात वाढेल या दृष्टीनं प्रयत्न असणार आहे. यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवण्याचा माझा मानस आहे. ठीक आहे, धन्यवाद.